महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच विणकरांसाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा 16 मार्च 2024 रोजी केली। परंतु या महामंडळासाठी अत्यंत तुटपुंजा अशा निधीची तरतूद आहे। यामुळे या महामंडळाचा विणकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ शकत नाही। आज महाराष्ट्रात साधारणतः लाखोंच्या संख्येने विणकर आहेत। त्या विणकरांचा मुख्य व्यवसाय हातमाग हाच आहे। हातमाग व्यवसाय हा घरगुती आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून करण्याचा व्यवसाय आहे। उत्पादनाप्रमाणे मजुरी मिळत नाही, त्यामुळे यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही। शासनाने 2 जून 2023 रोजी विणकरांसाठी उत्सव भत्ता, महिलांसाठी 15,000 आणि पुरुषांसाठी 10,000ची घोषणा केली। मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ सोलापुरातल्या विणकरांना मिळालेला नाही। यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा आणि सल्लामसलत करून उत्सव भत्ता मिळवून देण्यासंबंधी तसेच कामगार आयुक्त नागपूर येथे प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सोलापुरातील विणकर उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले। हा त्यांच्यावरचा सरकारचा अन्याय दूर करण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडू असा वज्र निर्धार माधवनगर येथील विणकरांच्या करण्यात आला। गुरुवार 5 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापुरातील विणकर व हातमाग कामगार यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांसंदर्भात हातमाग कामगार चंद्रकांत चिटमिल यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला। यावेळी व्यासपीठावर यशोदा दंडी, गजेंद्र दंडी, बाळकृष्ण मल्लाळ, वीरेंद्र पद्मा, नागनाथ मादगुंडे यांची उपस्थिती होती। विणकरांसाठी सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती नाहीत। सध्या उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत 10 लाख आणि परदेशात 20 लाख रुपये अशी शिष्यवृत्ती मिळते, परंतु ही अत्यल्प असून यासाठी लक्षणीय प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे। तसेच देशात आज 37 कोटी असंघटित कामगार असून त्यांना कायद्याचे कोणतेच संरक्षण नाही। अक्षरशः हे लोक नरक यातना भोगत आहेत। 78 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून किमान प्राथमिक गरजा सुद्धा भागवू शकत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विणकर आणि सेवानिवृत्तीधारकांना समस्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतर येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। विणकर व हातमाग कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांचा यथोचित सत्कार करून आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनांना बळी न पडता प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार, अंबादास गडगी, सिद्धराम गडगी, प्रशांत विटे, नागराज मादगुंडी, बालाजी मुंडे, गोपाळ जगले, श्रीनिवास तंगडगी, राम मरेड्डी, अनिल घोडके यांनी परिश्रम घेतले। ठरवलं या वेळेस तुमच्या मताच्या जोरावर मी विधानसभेत जाणार आणि पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं कर्ज माफ केलं तर माझं नाव आजच निर्णय आला। मायक्रो फायनान्स आपल्या 4,000 लोकांना कर्ज द्यायला तयार झालेला आहे। ते सुद्धा एका सभासदांनी विचारलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।